अहमदनगर के मड़ी गांव की यात्रा में मुस्लिम व्यापारियों पर पाबंदी, ग्राम सभा के पारित प्रस्ताव को बीडीओ ने किया रद्द। मड़ी पहुंचकर मंत्री नीतेश राणे ने कहा, पूरे महाराष्ट्र में ऐसा ही होगा। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। कुछ ही दिनों में महाराष्ट्र के अहमदनगर जिले के एक मड़ी की यात्रा बोल करके महीना भर का एक यात्रा का माहौल चलता है। यात्रा आयोजित की जाती है, कानिफनाथ की यात्रा के तौर पर भी इसे देखा जाता है। अब गांव वालों का शुरू से मानना है, सदियों से परंपराएं चली आ रही है कि इस एक महीने में भगवान को तेल लगाया जाता है और उस दौरान तेल की कोई भी तली हुई चीजें नहीं खाई जाती है, मांस मटन मच्छी नहीं खाया जाता है, खटिया बेड कॉट आदि का या गधेले गद्दे इनका इस्तेमाल नहीं किया जाता है, शोक मनाया जाता है। और ये यात्रा कई सालों से चली आ रही है और सभी धर्म के लोग जो है इस यात्रा में व्यापार धंधा करने आते हैं। आसपास के अहमदनगर जिले के कई मुस्लिम्स आते हैं जो धंधा कारोबार इसमें करते हैं। तो इनको लेकर के हाल ही में इस यात्रा से संबंधित जब मड़ी गांव की ग्राम सभा द्वारा एक सभा ली गई सरपंच के नेतृत्व में, तो कुछ हिंदुत्ववादी संगठनों ने आकर इन व्यापारियों पर पाबंदी लगाने की मांग की। महाकुंभ मेले के तर्ज पर महाकुंभ मेले का उदाहरण देकर यह पाबंदी लगाने की मांग की गई थी। तो इस पर फिर सरपंच और आदि सदस्यों ने चर्चा कर प्रस्ताव पारित किया कि इस वर्ष मड़ी यात्रा में, कानिफनाथ की यात्रा में कोई भी मुस्लिम व्यापारी नहीं आएगा और उसे आने नहीं दिया जाएगा, पाबंदी लगाई जाएगी। अब इस संबंध में मुस्लिम समाज द्वारा, उनके संगठनों द्वारा ब्लॉक डेवलपमेंट ऑफिसर को इसकी शिकायत की गई। तो ब्लॉक डेवलपमेंट ऑफिसर ने इस पूरे मामले की जांच की और जिलाधिकारी तथा राज्य सरकार को अपनी रिपोर्ट भेजी। इतना ही नहीं, ग्राम सभा के सरपंच के नेतृत्व में पारित किए गए पाबंदी के प्रस्ताव को रद्द भी कर दिया। मगर सरकार जो चला रहे वो खुद ही इन निर्णयों को कितना मानेंगे। तो क्यों कर ऐसा हम कह रहे हैं, तो यहां पहुंच गए हैं हिंदुत्व के नए पोस्टर बॉय, मंत्री बने नीतेश राणे, बीजेपी के नीतेश राणे मड़ी पहुंचे हैं और उन्होंने किस तरीके की बातें की है। चांद रात को यानी 1 मार्च को ये भाषण हुआ है और उसी दौरान वो कह रहे हैं कुछ चांद वांद निकल आया है और किस तरह से उन्होंने खिल्ली उड़ाई है, तंज किया है, वो देखिए। और जिस तरह से मड़ी में सरपंच ने फैसला लिया, पाबंदी लगाई, ऐसा पूरे महाराष्ट्र में होगा, तुम कुछ नहीं कर सकते, ये भी उन्होंने खुलेआम धमकाया। नमस्कार, मी संजय बाजीराव मरकड, अध्यक्ष कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट, सरपंच ग्रामपंचायत श्री क्षेत्र मडी। आता 1 महिन्यावर आमची कानिफनाथांची यात्रा आलेली आहे आणि या यात्रेमध्ये बऱ्याचशा भाविकांच्या भावना तीव्र होत्या आणि म्हणून त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी ग्रामसभेचं आयोजन केलं होतं आणि त्यामध्ये चर्चा करण्यात आली। या यात्रेमध्ये बहुसंख्य मुस्लिम व्यापारी, या ज्या आमच्या गावाच्या परंपरा आलेल्या आहेत, आमच्या देवाला 1 महिनाभर तेल लागलेलं असतं, त्यावेळेस आमचा जो दुखवट्याचा कालावधी असतो, या कालावधीमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं तळणे, लग्न कार्य, शेतीचे सर्व कामं आम्ही बंद ठेवलेले असताना वाट वापरत नाही, गाधी वापरत नाही, असे कामं 1 महिनाभर बंद ठेवतो आम्ही। पण हे व्यापारी लोक या ठिकाणी येऊन हे कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी त्यांच्या परंपरा आमच्या त्या पाळत नाहीत आणि त्यामुळे कुठेतरी या भाविकांच्या मनामध्ये एक त्यांची कुठेतरी भावनांना ठेच बसल्यासारखं या ठिकाणी वातावरण होतं आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी ग्रामसभेचा या ठिकाणी ठराव घेतलेला आहे की जसं कुंभच्या धर्तीवर योगीजींनी जसं त्या ठिकाणी मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी केलेली आहे, तशीच आम्ही या ग्रामसभेच्या ठरावामध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी केलेली आहे। जर जो माणूस कुंकू लावित नाही त्याने आम्हाला कुंकू विकावं, एवढं दुर्भाग्याची गोष्ट आमच्या हिंदू धर्मासाठी म्हणावं लागेल आणि म्हणून आम्ही हा ठराव या ठिकाणी आज रोजी पारित केलेला आहे। आणि या यात्रेमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना विशेष करून या ठिकाणी मुस्लिम व्यापाऱ्यांचे 2 नंबरचे व्यवसाय चालू असतात, अंमली पदार्थाची व्यापार या ठिकाणी ते करतात, सोरट, चक्री, भिंगरी, काय 2 नंबरचे प्रकार या ठिकाणी ते चालू असतात आणि भाविकांची लूट या माध्यमातून होते। एवढंच काय, पण अगदी त्या भाविकांना मारहाण सुद्धा या ठिकाणी झालेली आहे, म्हणून त्यांच्या मनामध्ये बी हे भीतीची वातावरण या ठिकाणी होतं आणि म्हणून आम्ही त्यांचेही पत्र आमच्या ग्रामपंचायतला या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि त्या आधारे ग्रामसभा बोलवली आणि हा ठराव आज रोजी पास केलेला आहे।
जेव्हा आमच्या हिंदू राष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा तिथे आमच्या मळी गावाचा उल्लेख हा सुवर्ण अक्षरामध्ये असेल हे मी आवर्जून तुम्हाला इथे सांगतो. कारण का तुम्ही जे काय पाऊल उचललंय ते तुम्हाला तुमच्या गावापुरतं वाटलं असलं तरी आपल्या या हिंदू राष्ट्राला भक्कम करणारं एक महत्वाचं पाऊल आहे. तुम्ही जी घेतलेली भूमिका, तुम्ही जो घेतलेला निर्णय आणि ह्या जिहादांना जी काय तुम्ही त्यांची लायकी दाखवली आहे त्यासाठी खरंच मनापासून मी तुमचं अभिनंदन करतो. अभिनंदन. कोणतरी पुढे आले नाहीतर बोंबलून माझ्या आणि सागर विकाराचा घसा खराब होत होता. कोण पुढे यायला तयार नाही, कोण असे ठराव घालायला तयार नाही. पण कुठल्या तरी महाराष्ट्रातला कडवट विचाराचे एक गावातले आमचे सर्व हिंदू राष्ट्रातले नागरिक जागले आणि असा एक ठराव तुम्ही सगळ्या जणांनी केलाय जो आपल्याला देशाला, आपल्या महाराष्ट्राला दिशा देणार आहे. तुम्हाला आवर्जून या निमित्ताने सांगेल. म्हणून हा तुमचा काय गावापुरता नाही. मी जे काय सगळं आदिवासीचं कामकाज बाजूला ठेवून तुम्हाला फक्त तुमचं अभिनंदन आणि पाठीवर थाप मारण्यासाठी आलेला. आणि थोडं प्रशासनाला सांगतोय सरकार हिंदुत्वादी विचाराचं आहे. हे जरा फलक तुमच्या व्हिडिओच्या कार्यालयाच्या बाहेर लिहून ठेवा. दिवस रात्र जरा बघून घ्या तिकडे. याचं कारण असं आहे की हा जो ठराव आपण जो केला त्याच्यामुळे जो संदेश जो गेलाय ना हा आता प्रत्येक गावाने आणि प्रत्येक धर्मस्थळांनी हा अशा पद्धतीतून प्रेरणा घेऊन आता महाराष्ट्राची वाटचाल आपल्याला करायची. आम्हाला अपेक्षित हे आहे हिंदू राष्ट्राचा जे काय आम्ही वाटचाल इथे करतोय तिथे अशाच प्रत्येकाने या जिहाद्यांच्या विरोधात भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे. काय मस्ती हो यांची, काय मस्ती. आमचे संग्रामजी बोलले बरोबर आहे. यांच्या ईद आणि मोहरमच्या त्या मिरवणुका निघून दे. आताच काहीतरी त्यांचं काही चांद बाहेर आलाय. कुठला चांद, कोणाचा चांद, हे काय खालती उतरल्यावर चांद दिसतोय त्यालाच माहिती. मग तुमच्या पवित्र महिन्यामध्ये तुमच्या धर्माच्या विरोधात, तुमच्या मोहम्मद पैगंबरांच्या विरोधात, तुमच्या इस्लामच्या विरोधात आम्ही अगर भूमिका घेतली तर तुम्हाला आवडेल का? हा साधा प्रश्न आम्ही त्याला विचारायचा. जो न्याय तुम्हाला लागतो तोच न्याय हिंदू धर्माला लागला पाहिजे. कारण का तुम्हाला तुमच्या इस्लामबद्दल बोललं तर लगेच तुम्ही मारण्यासाठी बाहेर येता. जे तुमच्या इस्लाममध्ये मोहम्मद पैगंबरांबद्दल लिहिलेलं आहे ते अगर आमच्या रामगिरी महाराजांनी अगर त्याचा काही उल्लेख केला ते तुमच्याच इस्लाममध्ये लिहिलं, वेगळं काही लिहिलेलं नाही. मग लगेच तुम्हाला मिरच्या लागतात, मग मारण्याच्या धमक्या काय देतात, मग घरात घुसून मारण्याचे कार्यक्रम काय करतात. मग आता आमच्या ह्या पवित्र यात्रेमध्ये तुम्ही अगर इथे मटणाची दुकानं लावत असाल, या जागेला अपवित्र करत असाल, 8-8, 9-9 दिवस झाले आंघोळ करत नसाल, तर मग आता तुमची पण ईद येईल ना. मग आजच्यापासून आंघोळ करायची नाही, मग जाऊन बसायचं त्यांच्या घरात. वास कसा असतो आम्ही दाखवतो. मग चालेल का? अरे जो नियम तुम्हाला लागतो तो आम्हाला लागला पाहिजे. मग का निर्णय घेतला आमच्या मरकडनी? का सरपंचांनी निर्णय घेतला? काय गावाच्या लोकांनी निर्णय घेतला? अहो सरपंच आहेत, गावाने निवडून दिलाय, गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था शांतता राखली पाहिजे ही त्यांची भूमिका आहे. पण शेवटी त्यांना हा निर्णय घ्यायला लागला. तुम्ही इथे येऊन अगर आपली मस्ती दाखवत असाल,
इथे येऊन आपली ताकद दाखवत असाल आणि तुम्हाला तुमची दुकानं थाटून अगर आमच्या धर्मालाच अगर तुम्हाला आव्हान देत द्यायचं असेल तर आज हा जो मरकड निर्णय जो घेतलाय तो उद्या पूर्ण महाराष्ट्र घेईल. तुम्ही लोक काही करू शकत नाही हे मी खरपणा सांगून जातो. काही करू शकत नाही. काही करणं काही नाही होणार. आम्हाला माहिती आहे त्यांची लायकी काय होती.